गणेश कदम. तर माझ्या कदम ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. फायनली माझ्या पाठी एक बस स्टॉप आहे, तिथं मी उतरलो. तिथून आपल्याला बस स्टॉपला जायला फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे. ते बघा, हा रस्ता आहे. इथून तुम्ही 5 मिनिटं अंतरावर पुढे गेलात, राईट मारलात की इस्कॉन टेम्पल आहे. आता त्याच रोडला मी चाललो आहे. हे बघा माझ्या बाजूला हा इकडे रोड आहे, त्या बाजूला इकडे पांडवकडा आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि आता आपण मंदिराला चाललो आहे. तो एशियातला 2 नंबरचा सगळ्यात मोठा इस्कॉन टेम्पल आहे. 170 करोडचा त्याची किंमत आहे बांधलेला. तर मित्रांनो, याची किंमत 170 करोड तुम्हाला सांगितली. 15 वर्ष त्याचं बांधकाम चालू होतं. ठीक आहे. 5 महिन्यापूर्वी मोदींच्या असं त्याचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यानंतर मग इस्कॉन टेम्पल चालू झालं. आणि आता मी कसं आलो ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला खारघर स्टेशनला यायचं आहे. तिथून तुम्हाला 45 किंवा 54 बस मिळेल. ती बस पकडून तुम्हाला हरे कृष्णा टेम्पल बोलायचं आहे. तुम्हाला बरोबर इथे. हे बघा, मी फायनली इथं आलेलो आहे आता बाहेर. आणि एवढे आता पब्लिक बसली इकडे. बघा, बघू शकता तुम्ही, ते पब्लिक बसले आतमध्ये जाण्यासाठी. इस्कॉन टेम्पल आता 4:15चा टायमिंग आहे. बघूया आता आपण, थोडा आपल्याला बसायला लागणार आहे. तर मंडळी, आत्ता मी चप्पल काढतोय. त्या बाजूला चप्पल स्टँड आहे इकडे. तर आपल्याला चप्पल इथे ठेवून जायचं आहे. फायनली इकडे स्टँड आहेत, हे बघा या बाजूला. बाजूला पाय वॉश करून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता चला, आपले पाय धुवून झालेले आहेत. आता आपण सरळ चाललो आहे. पब्लिक बघा, 4:15ची ओपनिंग आहे दुपारची. पब्लिक बघा, नजारा एकदम भारी आहे. या बाजूला बघा टॉवर आहेत, एकदम मस्त छान. सकाळी यांना खूप छान असं इकडचं सीन दिसत असेल एकदम. या बाजूला या साईडला बॅगा वगैरे ठेवायला आहे. तरी बघूया, लोक बॅगा घेऊन वगैरे जात आहेत. तर आपण पण जाऊया. या बाजूला तुम्ही गेला तर खाली प्रसादम सेंटर आहे. तर तुम्ही इथे खाली जाऊन नाश्ता वगैरे करू शकता सकाळी. या बाजूला आता वरती जायला एंट्री. भरपूर गर्दी आहे. हे बघा मंडळी, इकडं बघू शकता. वरती आपण इंटरेस्ट बघू शकतो. त्या भिंतीमध्ये मूर्ती कोरलेल्या आहेत. हे बघा त्या बाजूला इकडे.
बाजूला बघू शकता तुम्ही प्रभुपाद्याची त्यांची मूर्ती आहे इकडे. कोरलेलं आहे लॉर्ड बर्थ ऑफ कृष्णा. त्याच्यानंतर पुढे आहे त्याने वासुदेव बेबी कृष्णा तो वृंदावन. जेव्हा वासुदेव घेऊन जातो तर कृष्णाला ना त्याच्यावेळेचा हा फोटो आहे ते पुढे इकडे बंद केला आहे. मित्रांनो बघा आता मी थोडं बसलो आहे तर आणि आता मागून जी एंट्री असते ना ती सुद्धा लोक बंद केली आणि मोबाईलला अलाउड नाही असे बोलत आहेत. का ते माहीत नाही. सॅटर्डे संडे चालू असतो म्हणून आतमध्ये मी मोबाईल काढला नाही जास्त. बघा हे ना हे आपल्याला माळा येतात स्मरणिका जप करण्यासाठी आणि ते पुस्तक देतात. तर स्मरणिका जपून जाळली का बाहेर जमा करायची. तर मित्रांनो आता आपला फायनली बघून झालेला आहे. तर आत्ता आपण चाललो बाहेर. ते बघा या बाजूला काय रेस्टॉरंट प्रसादम सेंटर सॉरी या बाजूला तुम्हाला इकडे नाश्ता वगैरे करू शकता. हे लोक चाललेत वगैरे आणि गार्डन बनवलं छान मस्तपैकी एकदम. आणि इकडे बघा हा तुम्हाला डोंगर दिसला तो पूर्ण पांडव काढा आणि बाजूबाजूचं नेचर एकदम सॉलिड आहे मस्त. दोन टॉवर आहे तिकडे मस्त छान. त्यांच्या बाजूलाच इस्कॉन टेम्पल बनवलं आहे बघा. खूप मस्त आहे छान आहे बघण्यासारखं आहे. फक्त थोडा इथे फ्रंटला त्यांचं थोडं अजून काम चालू आहे. तर आपलं बघून झालेलं आहे इस्कॉन टेम्पल. सर्व फोटो वगैरे काढतायत लोक. आणि आता आपल्याला परत प्रवासाला निघायचं. मला जायचं कल्याणला आता जाते होईल. ठाण्यावरून गर्दी भेटणार आणि मग गर्दीमध्ये मला घुसायचे. तर तुम्हाला मी नजारा दाखवतो. हा बघा इस्कॉन टेम्पलचा. तीन झेंडे आहेत वरती बघा. तसं तुम्ही जगन्नाथ मंदिरात तिकडे गेलात असाल ना तिकडे सुद्धा असंच आहे. बघण्यासारखं आहे मंदिर. एकदा निश्चित भेट द्या. सॅटर्डे संडे येऊ नका खूप गर्दी असते. मध्ये येऊन जा. आणि खूप शांत वाटतं आतमध्ये गेल्यावर. म्हणजे तसं बघायला गेलं तर काम थोडं बाकी आहे मंदिराचं अजून. आणि मित्रांनो चालू आहे आता चप्पल स्टँडकडे. चप्पल स्टँड कुठे लावले बघूया. आता मला वाटतं आरती असते तर त्याच्यामुळं पब्लिक थोडं वाढतं आहे. कारण संध्याकाळच्या आरती करून पब्लिक लोक जाणार आहेत. एकदा येऊन जा नक्की. खूपच छान आहे मस्त. आतमध्ये बघण्यासारखं पूर्ण मार्बल आहे आणि गरम तर अजिबात होत नाही. एकदम थंड आहे. आणि मी आता निघालो आहे तर बघूया. आता रिक्षावाले तर खूप जास्त बोलतात पैसे. आपण जिथे उतरून तिथे बस स्टँडला जाऊया. बघूया बस डायरेक्ट खारघरला जाते. पुढे बस स्टँड कुठे आहे खारघरला जायला? खारघर केशव ना लेक म्हणून पुढे बघा डायरेक्ट स्टेशनला. मंडळी स्टेशनला जायला आपल्याला इथे पुढे बस बोलला तो सिक्युरिटी.
तर आपण जाऊया आता, कारण रिक्षावाले खूपच बोलत आहेत आणि कसे नेतील काय माहिती. तर इथे गाई आहे, तिला आता खाऊ घालू. एक नंबर कोण तुम्ही बसलात काय? हां किती दे ठीक आहे द्या ना. तुम्हाला लय पुढे नको जावा. एक दे, एक संपायला तिच्या सांगते मला जाऊ दे, तिला सांगते एक देऊ. तुम्ही इथल्याच का मावशी? सातारा. साताऱ्याच्या? हां. राहायला कुठे? निर्मळमध्ये राहते. हो का? तुम्ही? मारणार नाही ना? नाही तुला नाही मारणार. ठीक आहे, आपण तर गायला खाऊ घालूया. उजवा का? खाल्ला खाल्ला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि नक्की या, येऊन जा. सॅटर्डेला आहे, कारण गर्दी कमी असते थोडी, संडेला जास्त असते. आणि आता आपला ब्लॉग इथे संपवूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पहिल्यांदा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा माझ्या. तोपर्यंत बाय बाय. हरे कृष्णा, राधे राधे.